मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक वर्ष सातत्यानं आंदोलन करणाऱ्या गिरणी कामगारांची म्हाडाच्या नावे फसवणूक केली जाते का असा प्रश्न निर्माण झालाय। म्हाडाच्या नावे गिरणी कामगारांना फोन करून त्यांच्याकडून ओटीपी मागितला जातोय। त्या ओटीपीद्वारे गिरणी कामगारांचं परस्पर संमतीपत्र तयार केलं जात असल्याचा आरोप होतोय। दरम्यान या ऑडिओ क्लिपची झी 24 तास पुष्टी करत नाही। हा ऑडिओ क्लिप ऐकूया। आपण कुठून बोलतोय मला समजलं नाही। मम गिरनी कामगार योजना बांदा ऑफिस माड़ा का हेड ऑफिस है, कलानगर बांदा इस मुंबई में, सेकंड फ्लोर सुधीर शर्मा 26 नंबर काउंटर नंबर। हाँ 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 देखो माड़ा नाम से मैसेज आया होगा, टेक्स्ट मैसेज चेक करो सर। अरे तुम्हाला कशासाठी ओटीपी पाहिजे? मी ओटीपी तुम्हाला देऊ शकत नाही, मला पूर्ण माहिती त्यानंतर माड्याकडून ओटीपी आले बघा। हा पण कशासाठी पाहिजे तुम्हाला ते ओटीपी? काय कशासाठी पाहिजे? ऍड्रेस तुमचा ऍड्रेस सांगतो मी तुला, बरोबर आहे की नाहीये चेक करा। नाही तसं नाही तुम्हाला मी ओटीपी देऊ शकत तर याबाबत गिरणी कामगारांनी झी 24 तासशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांबाबत खासगी विकासकाची नेमणूक केलेली असून त्याच्यामध्ये चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून गिरणी कामगारांना परस्पर फोन केले जातात आणि त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सांगितलं जातं की आम्ही म्हाडाच्या ऑफिसमधून बोलत आहे आणि तुम्हाला घर लागलेलं आहे, परंतु ते घर कुठं लागले किंवा काय याची कुठलीही माहिती न देता त्यांच्याकडून एक ओटीपी मागवला जातो आणि ओटीपी मागवल्याच्या नंतर ते ओटीपी सबमिट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक संमतीपत्र त्यांचं जनरेट केलं जातं आणि ते डेव्हलपरच्या माध्यमातून ते आपल्याकडे कन्सेंट फॉर्म भरून घेतला जातो। ओटीपी नंबर घेतल्यानंतर 2 दिवसांनी माझ्या लक्षात आलं की आपली ही फसवणूक झाली। नंतर त्यांनी आधार कार्डाची मागणी केली, मी आधार कार्ड दिलेलं नाही आणि नंतर चूक झाल्याची लक्षात आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली आहे।